तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी चाललोय सांगलीत। ब्रिस्टॉन जी कंपनी आहे बाईक्समध्ये, तर त्याचं शोरूम आपल्या इथं ओपन होतंय प्राईमच्या शोरूमच्या साईडलाच इथं। तर मी आता सगळ्यात आधी चाललोय रोहन भाऊकडं। रोहन भाऊला घेऊ आणि मग तिकडनं जाऊया आपण। मला वाटते का तर 5 वाजल्यात जायचं होतं तिथे 3ला। काय करायचं, कामं थोडीशी कामं होती आज भरपूर। त्यात यात्रा एक चालू, आज लास्ट दिवस आहे, तिकडे एक जायचं आहे। यात्रेचा ब्लॉग पण येईल ह्याच्या आधी, तो बघून घ्या, तो पण एक नंबर असणार आहे, 100% सांगतो। एवढा एन्जॉय केला आहे मी शेवट। दरवेळेसारखा मी एक गोष्ट विसरली आहे, जी की मी कायम आणि नेहमी विसरत असते, हेल्मेटचा स्ट्रॅप लागला वाजायला काट 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 काट। काय आपल्याला लांब जायचं नाही आहे त्यामुळं काय मी लावलेलं नाही, पण ते सेफ्टीच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे, लावलं पाहिजे स्ट्रॅप। पण आता इथं अजून 1-2 किलोमीटर रोहन भाऊंच्या घरापाशी गेल्यावर तिथं लावेन मी आता। कारण जर स्ट्रॅप लावला नसाल तुम्ही तर ते हेल्मेट घालून मग काय फायदा नाही आहे। सगळा खेळ स्ट्रॅपवर आहे। डी रिंग ओ ओ ओ सांगलीत रस्त्याची कामं एक जोरात चालू आहेत, काय का असं ना। जरा जागा द्या मामा। झाला बऱ्यापैकी हा रोड, पण चालू होता। वाव, हे मोठे मोठे स्पीड ब्रेकर आता जातील। अरे अरे अरे, तर काय फायदा नाही, पोरग बघायला लागले नको नको। ट्रॅफिकमधनं बाईक डॉज करणं सगळ्यात वेगळा विषय। ये बेबी ये, जरा उगाच जागा द्यायला पाहिजे आणि जरा उगाच लय नको खाली उतरू। एवढा वेळ नाही आपल्याकडं, आधीच लेट आहे आपण, ऑलरेडी लेट आहे। बघा हे ट्रॅफिक पण जाणार आहे ट्रॅफिकमधनं। चाचू सांगलीमध्ये गोप्रो लावून हेल्मेट आणि गोप्रो असेल तर जे रिॲक्शन मिळतात शेवट असतात। हां ओके, वी आर हियर। तर ब्रिक्स्टन कंपनीची ही आहे पहिली गाडी, जी की येते 1200 सीसी मध्ये पॅरलल ट्विन इंजिन सोबत, आणि ही प्रोड्यूस करते 83 BHP 103 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क, आणि याची एक्स शोरूम प्राइस फक्त 7.83 लाख रुपीज आहे। आणि ही आहे ब्रिक्स्टनची दुसरी बाईक क्रॉस फायर 500, आणि ही बाईक येते 500 सीसी मध्ये पॅरलल ट्विन इंजिन सोबत। ही प्रोड्यूस करते 47.6 हॉर्स पॉवर आणि 43 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क। ह्या बाईकची एक्स शोरूम प्राइस आहे 4.74 लॅक्स। आणि ही आहे तिसरी बाईक, जी की इलेक्ट्रिक स्कूटर आहे, VLF टेनिस। यामध्ये तुम्हाला 2.5 किलोवॅट ची बॅटरी पॅक मिळेल, जी की रिमुव्हेबल सुद्धा आहे, आणि त्याचं चार्जिंग टाइम आहे फक्त 3 तास। तर ओपनिंग सेरेमनी झालेला आहे मोठा हाऊसचा। आपण बाईक्स बघितल्या, ज्या तुम्ही आता बघितला, ह्यांच्याकडे एक 1200 मध्ये आहे, एक 500 मध्ये आहे, 250 सीसी मध्ये एक अजून एक बाईक आहे, ती ह्यांच्याकडे यायची अजून, आणि एक आहे ती ही पुढे थांबलेली EV। तर ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ येतील। आजच्यासाठी तर एवढंच आहे। गाड्या खरोखर शेवट आहेत, 1200 सीसी आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत, मेन मुद्द्याचा विषय तो आहे। तर त्याच्यावर डिटेल व्हिडिओ येतील। रोड एकदम मक्खन केल्यात, भले तो विश्रामबागपर्यंतच का होईना। Himalaya.
तर चलो बाय बाय. आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग छोटा झाला मला पण माहीत आहे, पण याच्या पुढचेच बरेच चांगले ब्लॉग येतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर इंस्टाग्रामला जर नक्की फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि काय पाहिजे जर असं ट्रॅफिक पाहिजे, त्या ट्रॅफिकमधनं मी गाडी अशी मस्तपैकी पळवू शकेन. येस बस, आणि काहीसुद्धा नको. तर चला भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.